आज आपण मुंबईच्या रिअल एस्टेटमधील एका अशा भूताबद्दल बोलणार आहोत जो कागदोपत्री जवळपास 20 वर्षांपूर्वी मरण पावला, पण आजही त्याचा वावर प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर, कायदेशीर वादांमध्ये आणि खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये स्पष्ट दिसतो. आणि हे भूत म्हणजे नागरी जमीन कमाल मर्यादा आणि विनिमय कायदा 1976, ज्याला आपण सगळे ULC ॲक्ट या नावाने जास्त ओळखतो. बरोबर. आपल्याकडे या विषयावरचे काही कायदेशीर आणि ऐतिहासिक रिपोर्ट्स आहेत. त्यांच्या आधारे आज आपण हे समजून घेणार आहोत की एकेकाळी मुंबईत 500 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन ठेवणं हा गुन्हा का मानला गेला आणि त्या एका कायद्याने मुंबईच्या विकासाचं गणित कसं कायमचं बदलून टाकलं. चला तर मग या कायद्याच्या मुळाशी जाऊया. हा कायदा नक्की का आणला होता? त्याचा उद्देश काय होता? याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला 1970च्या दशकात जावं लागेल. तो काळ समाजवादी विचारांचा होता. देशात आणीबाणी होती आणि सरकारचा नारा होता गरिबी हटाओ. अच्छा. संपत्तीचं केंद्रीकरण रोखणं हे तेव्हाचं मुख्य धोरण होतं. सरकारने याआधीच शेत जमिनीसाठी कमाल जमीन धारणा कायदा आणला होता, ज्याला आपण सीलिंग ॲक्ट म्हणतो. त्याच धर्तीवर शहरांमधील जमिनीची मालकीसुद्धा मुठभर लोकांच्या हातात राहू नये म्हणून हा ULC कायदा आणला गेला. म्हणजे उद्दिष्ट तर खूपच आदर्शवादी वाटतात. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने उचललेले एक मोठं पाऊल होतं असं म्हणायला हरकत नाही. पण मुंबईसारख्या शहरात जिथे प्रत्येक इंच जमिनीसाठी स्पर्धा आहे, तिथे प्रत्यक्षात शक्य होतं का? म्हणजे सरकारने काहीतरी अशक्यप्राय गोष्ट करण्याचा प्रयत्न केला होता असं नाही का वाटत? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. कागदावर या कायद्याची 4 मुख्य उद्दिष्टे होती. पहिलं, जमिनीची मालकी काही लोकांपुरती मर्यादित न ठेवणे. दुसरा, अतिरिक्त जमीन ताब्यात घेऊन ती समाजाच्या हितासाठी वापरणे. तिसरा, जमिनीच्या व्यवहारातील सट्टेबाजी थांबवणे. आणि चौथं, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे ताब्यात घेतलेल्या जमिनीवर गरिबांसाठी स्वस्थ घरं बांधणे. आणि हे प्रत्यक्षात घडलं का? कारण आज मुंबईत घरांची जी परिस्थिती आहे ते पाहता यावर विश्वास बसत नाही. आणि इथेच या कायद्याची शोकांतिका आहे. उद्दिष्टे चांगली होती, पण अंमलबजावणीतच मोठी गडबड झाली. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार या कायद्यामुळे झालं उलटंच. ज्या जमिनी बाजारात येऊन घरांची निर्मिती व्हायला हवी होती, त्या सरकारी लाल फितीत आणि कायदेशीर वालांमध्ये अडकून पडल्या. परिणामी घरांची टंचाई कमी होण्याऐवजी ती आणखी वाढत गेली. एक चांगला उद्देश नोकरशाहीच्या कारभारात कसा फसू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजे शहरांमध्ये जमिनीची मालकी मर्यादित करायची होती. मग मुंबईसाठी ही मर्यादा नेमकी किती होती? सरकारने लोकसंख्येनुसार शहरांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी केली होती. मुंबई, दिल्ली, कोलकातासारखी महानगरे साहजिकच अ श्रेणीत होती. आणि या अ श्रेणीतील शहरांसाठी कमाल मर्यादा होती फक्त 500 चौरस मीटर. फक्त 500 चौरस मीटर म्हणजे साधारण 5400 चौरस फूट. आजच्या काळात विचार केला तर एका मध्यम आकाराच्या बंगल्याची जागा. या एका नियमामुळे तर अनेक जुने वाडे असलेले मालक, छोटे कारखानदार आणि अगदी मोठ्या कुटुंबांच्या सोसायट्यासुद्धा एका रात्रीत कायद्याच्या कचाट्यात सापडले असतील. नक्कीच. पण कायद्यातली सगळ्यात मोठी मेख ही होती की हा कायदा फक्त रिक्त जमिनीवर म्हणजे वेकंट लँडवर लागू होता, त्यावर असलेले बांधकामांवर नाही. अच्छा, इथेच खरी गंमत असणार. रिक्त जमीन म्हणजे काय यावरूनच मोठा कायदेशीर घोळ सुरू झाला असेल. नेमका तोच मुद्दा. कायद्यानुसार ज्या जमिनीवर बांधकाम नाही किंवा जी शेतीसाठी वापरली जात नाही ती रिक्त जमीन. या व्याख्येमुळेच कायद्याला बगल देण्याचा एक उत्तम मुंबईकर जुगाड जन्माला आला. जुगाड म्हणजे काय केलं लोकांनी? अनेक जमीन मालकांनी आपली जमीन रिक्त नाही हे दाखवण्यासाठी रातोरात झोपड्या उभ्या केल्या, कुठे पत्र्याचे शेड टाकले, तर कुणी तिथे भाजीपाला लावून ही शेतजमीन आहे असे पुरावे तयार केले. कायद्याचा मूळ हेतूच इथे हरवला. म्हणजे ज्याच्याकडे 500 चौरस मीटरपेक्षा जास्त रिक्त जमीन सापडली ती सरकार ताब्यात घेणार हे तर स्पष्ट झालं. पण ही प्रक्रिया कशी होती? कारण आजही सगळे वाद याच प्रक्रियेशी जोडलेले आहेत. आणि इथेच त्या प्रसिद्ध कलम 10चा उल्लेख येतो नाही का? बरोबर. ही प्रक्रिया समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कायद्यातला हाच भाग सर्वात वादग्रस्त ठरला. यात अशी कोणती मोठी चूक होती ज्यामुळे सरकारचा उद्देशच फसला ते पाहूया. कलम 10 मध्ये जमीन ताब्यात घेण्याचे 3 मुख्य टप्पे होते. कोणते 3 टप्पे? पहिला, जमीन मालकाने स्वतःहून सरकारला कळवायचं की माझ्याकडे अतिरिक्त जमीन आहे. त्यानंतर हरकती वगैरे ऐकून सरकार ती जमीन अतिरिक्त म्हणून राजपत्रात जाहीर करायचं. दुसरा टप्पा होता निहितीकरण किंवा वेस्टिंग. ही एक कायदेशीर प्रक्रिया होती जिथे ती जमीन कागदोपत्री सरकार जमा व्हायची. एक मिनिट, हे थोडं सोपं करून सांगता का?
वेस्टिंग म्हणजे नेमकं काय? याला आपण एका सोप्या उपमेनं समजूया. समजा सरकारने तुमच्या गाडीच्या आरसी बुकवर स्वतःचं नाव लावलं, पण गाडी आणि तिच्या चाव्या तुमच्याच ताब्यात ठेवल्या. वेस्टिंग म्हणजे तसंच काहीसं. कागदावर मालक सरकार झालं, पण जमिनीचा प्रत्यक्ष ताबा अजूनही मूळ मालकाकडेच आहे. वा, हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे कागदावर जमीन सरकारची, पण प्रत्यक्षात मालक तिथेच राहतोय. मग तिसरा आणि शेवटचा टप्पा काय होता? तोच तर या कायद्याचा सगळ्यात कमकुवत दुवा ठरला. तिसरा टप्पा होता जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हणजे फिजिकल पोझेशन घेणे. सरकार नोटीस देऊन ताबा मागायचं आणि न दिल्यास बळाचा वापर करून घेऊ शकत होतं. पण इथेच प्रचंड मोठा घोळ झाला. अनेक प्रकरणांमध्ये सरकारी अधिकारी जागेवर गेलेच नाहीत. गेलेच नाही? नाही, त्यांनी फक्त ऑफिसमध्ये बसून पंचनामा केला आणि कागदोपत्री ताबा घेतला असं दाखवलं. यालाच पेपर पोझेशन म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष जागेवर न जाताच आम्ही ताबा घेतला असं कागदावर दाखवणं, ही तर एक कागदी क्रांती होती जी जमिनीवर कधी उतरलीच नाही. आणि याच एका मुद्द्यावर पुढे सगळा कायदा कोसळला असणार. अगदी तसंच झालं. हीच या कायद्यातली फेटल फ्लॉ किंवा मोठी त्रुटी होती. सरकारने हजारो एकर जमीन कागदोपत्री ताब्यात घेतली, पण प्रत्यक्षात ती मूळ मालकांच्याच ताब्यात राहिली. पण एकीकडे सरकार लोकांच्या जमिनी अशा प्रकारे घेत होतं, तर दुसरीकडे यामुळे शहराचा विकासच थांबला असता. मोठे कारखाने, गृहनिर्माण सोसायट्या, रुग्णालय यांना तर 500 चौरस मीटरपेक्षा खूप जास्त जागा लागते. त्यांचं काय? अगदी बरोबर. सरकारलाही या लवकरच लक्षात आलं की आपलाच कायदा विकासाच्या आड येतोय. त्यामुळेच कायद्यात काही पळवाटा किंवा सवलतींची तरतूद करण्यात आली. कलम 20 आणि 21 अंतर्गत या सवलती दिल्या गेल्या. कलम 20 हा शब्द प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर अनेकदा दिसतो. याचा नेमका अर्थ काय? कलम 20 अंतर्गत सरकार जनहितार्थ किंवा अडचणी निवारणार्थ जमिनीला संपादनातून सूट देऊ शकत होतं. म्हणजे जर तुमची जमीन उद्योग, रुग्णालय, शिक्षण संस्था किंवा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी वापरली जाणार असेल, तर सरकार ती ताब्यात घेत नसे. मुंबईत गोदरेज, वोल्टासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी औद्योगिक वापरासाठी याच कलमाखाली आपल्या जमिनी वाचवल्या. आणि घरांसाठी काय योजना होती? त्यासाठी तळेगाव दाभाडे स्कीमसारख्या योजना आणल्या. यात जमीन मालकाने आपल्या अतिरिक्त जमिनीवर गरिबांसाठी छोटी घरं म्हणजे 40-80 चौरस मीटरची बांधून ती सरकारी दराने विकल्यास सरकार ती जमीन ताब्यात घेत नसे. यामुळे जमीन तर वाचली, पण ती पूर्णपणे मुक्त झाली नाही. ती शर्त सापेक्ष म्हणजे कंडिशनल झाली. अच्छा. म्हणूनच आजही अनेक प्रॉपर्टी कार्डवर कलम 20 अंतर्गत सूट असा शेरा दिसतो, ज्याचा अर्थ ती जमीन सरकारच्या अटींच्या अधीन आहे. ही एक प्रकारची टिकिंग टाइम बॉम्बच होती. म्हणजे कायदा आपला उद्देशच हरवून बसला होता. एकीकडे जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे विकासासाठी त्याच कायद्यातून पळवाटा शोधण्याची वेळ. मग 1990च्या दशकात जेव्हा भारताची अर्थव्यवस्था खुली झाली, तेव्हा असा समाजवादी कायदा अडथळा वाटू लागला असेल, नाही का? नक्कीच. उदारीकरणानंतर हा कायदा कालबाह्य ठरला. केंद्र सरकारने 1999 मध्येच तो रद्द केला. पण गंमत म्हणजे हा कायदा राज्यांवर बंधनकारक नव्हता. महाराष्ट्राने तो स्वीकारायला तब्बल 8 वर्ष लावली. 8 वर्षे? एवढा उशीर का? आपल्याकडच्या रिपोर्ट्सनुसार मुंबईतील बिल्डर लॉबी आणि काही राजकीय हितसंबंधांमुळे ही टाळाटाळ झाली. कारण कायद्याच्या अनिश्चिततेचा त्यांना फायदा होत होता. अखेरीस 29 नोव्हेंबर 2007 रोजी महाराष्ट्रातून UL कायदा रद्द झाला. ठीक आहे. म्हणजे 2007 साली कायदा संपला. मग आपण आजही 2026 मध्ये यावर चर्चा का करतोय? कायदा मेला तर वाद का नाही संपले? कारण कायदा रद्द करताना त्यात एक बचत कलम म्हणजे एक सेव्हिंग्स क्लॉज ठेवण्यात आलं. आणि इथेच सगळा खेळ आहे. काय होतं त्या कलमात? या कलमानुसार जर 29 नोव्हेंबर 2007 पूर्वी सरकारने जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतला असेल तर ती जमीन सरकारचीच राहील. पण जर फक्त नोटिसा पाठवल्या असतील आणि पेपर पोझेशन असेल तर ती जमीन मूळ मालकाला परत मिळेल. अगदी बरोबर. अरे वा. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा, प्रत्यक्ष ताबा विरुद्ध कागदोपत्री ताबा. याच एका शब्दावर हजारो कोटींच्या जमिनीचं भवितव्य अवलंबून होतं. यावर न्यायालयात मोठी प्रकरणं गाजली असणार. हो. आणि या 2 निवाडे मैलाचा दगड ठरले. पहिला होता 2008 सालचा वोल्टास लिमिटेडचा खटला. वोल्टासची ठाण्यात मोठी जमीन होती. सरकारने नेहमीप्रमाणे कलम 10च्या नोटिसा दिल्या आणि कागदोपत्री ताबा घेतल्याचा दावा केला.
पण कंपनीने न्यायालयात सांगितलं की आमचा कारखाना, आमचे सुरक्षारक्षक, आमचं उत्पादन सगळं जागेवर सुरू आहे, तुमचा दाबा आला कधी? मग न्यायालयाने काय निकाल दिला? हा खूप महत्वाचा क्षण असणार. मुंबई उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. त्यांनी स्पष्ट केलं की सरकारचा पेपर पोझिशनचा दावा चालणार नाही. जमिनीचा प्रत्यक्ष भौतिक ताबा म्हणजे ॲक्च्युअल फिजिकल पोझिशन घेतला असणं अनिवार्य आहे. जर मालकाचाच ताबा जागेवर असेल तर ती जमीन सरकारची होऊ शकत नाही. या एका निकालाने मुंबई, ठाणे, पुण्यातील हजारो एकर जमीन जी फक्त पेपरवर सरकारची झाली होती ती पुन्हा खासगी मालकीची झाली. रिअल एस्टेट मार्केटसाठी हा एक मोठा भूकंप होता. हा खूप मोठा निर्णय होता. आणि दुसरा महत्वाचा निकाल कोणता? तुम्ही म्हणालात की 2 निवाडे महत्वाचे आहेत. तो आहे 2023 सालचा सलीम अली महम्मद पोरबंदरवाला विरुद्ध महाराष्ट्र राज्य खटला. या निकालाने प्रीमियम आकारणीचं गणितच बदलून टाकलं. प्रीमियम? हा कसला प्रीमियम? आपण मगाशी बोललो की ज्यांना कलम 20 खाली सूट मिळाली होती त्यांच्या जमिनी शर्थ सापेक्ष होत्या, बरोबर? ह्या अटी काढून जमीन पूर्णपणे मुक्त करण्यासाठी म्हणजे फ्री होल्ड करण्यासाठी सरकार एक वन टाइम प्रीमियम किंवा अधिमूल्य आकारत होतं. पण सरकार हे अधिमूल्य संपूर्ण जमिनीवर आकारत होतं. 1 मिनिट. म्हणजे समजा माझी 1000 चौरस मीटर जमीन असेल तर त्यातले 500 मीटर तर माझ्या हक्काचे आहेत, तरीही सरकार पूर्ण 1000 मीटरवर प्रीमियम मागत होतं. अगदी बरोबर. आणि इथेच न्याय गौतम पटेल यांच्या खंडपीठाने सरकारला फटकारलं. त्यांनी स्पष्ट निकाल दिला की हे चालणार नाही. तुम्ही मालकाच्या हक्काच्या जमिनीवर प्रीमियम लावू शकत नाही. प्रीमियम केवळ अतिरिक्त म्हणजे सरप्लस जमिनीवरच, तुमच्या उदाहरणात उरलेल्या 500 मीटरवरच आकारला जाऊ शकतो. या एका निर्णयामुळे मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे आणि जमीन मालकांचे कोट्यावधी रुपये वाचले आहेत. तर मग या सगळ्याचा आजच्या घडीला म्हणजे 2026 मध्ये घर किंवा जमीन घेणाऱ्या सामान्य व्यक्तीसाठी काय अर्थ आहे? समजा एखाद्याला मालमत्ता घ्यायची असेल तर त्यांनी कोणती काळजी घ्यावी? ह्या भूतापासून वाचायचं कसं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची कागदपत्र म्हणजेच 712 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड डोळ्यात तेल घालून वाचायला हवं. कारण कायद्याची सावली अजूनही या कागदपत्रांवर आहे. त्यात नेमकं काय पाहायचं? समजा मी एक प्रॉपर्टी कार्ड बघतोय तर मला काय शोधायला हवं? जर तुम्ही गावठाणातील किंवा शहराच्या हद्दीबाहेरील जमीन घेत असाल तर 712 उतारा बघा. त्याच्या इतर हक्क रकाण्यात ULC कलम 20 अंतर्गत सूट किंवा अतिरिक्त जमीन घोषित असा शेरा आहे का ते तपासा. आणि जर मुंबई शहरातलं प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्यावरच्या रिमार्क्स किंवा शेरा रकाण्यात एक्झेम्प्टेड अंडर सेक्शन 20 ऑफ ULC ॲक्ट असं काही लिहिलं आहे का ते पहा. आणि असा शेरा असेल तर काय? ती जमीन घ्यायची नाही का? ती बेकायदेशीर असते? नाही, अजिबात नाही. ती जमीन बेकायदेशीर नसते. पण असा शेरा असण्याचा अर्थ स्पष्ट आहे, ती जमीन अजूनही सरकारच्या अटींच्या अधीन आहे. याचा परिणाम असा होतो की भविष्यात त्या जमिनीचा पुनर्विकास करताना किंवा विक्री करताना सरकारला प्रीमियम भरावा लागतो. आणि ही रक्कम मोठी असू शकते. हा प्रीमियम किती असतो साधारणपणे? सरकारने 2019 पासून एक धोरण आणलं आहे. निवासी वापरासाठी त्या अतिरिक्त जमिनीच्या रेडी रेकनर दराचा 15% प्रीमियम भरावा लागतो. ज्यांनी अजून हा प्रीमियम भरलेला नाही त्यांच्यासाठी सरकारने 2024-25 मध्ये एक अभय योजना म्हणजे एमनेस्टी स्कीम सुद्धा आणली आहे, ज्यात व्याजात सवलत देऊन प्रकरण निकाली काढता येतं. थोडक्यात सांगायचं तर ULCचा शिक्का असलेली जमीन धोकादायक नसते, पण ती अटीशर्तींसह येते. पैसे भरून तिचं टायटल क्लिअर करता येतं. सर्वात मोठी चूक लोक ही करतात की ते फक्त आजचा 712 किंवा प्रॉपर्टी कार्ड बघतात. पण हा ULCचा इतिहास 1976 ते 2007 या काळातील जुन्या फेरफार नोंदींमध्ये दडलेला असतो. त्यामुळे अनुभवी वकिलाकडून टायटल सर्च करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. तो खर्च वाचवण्याचा प्रयत्न पुढे महागात पडू शकतो. तर आज आपण पाहिलं की जवळपास 50 वर्षांपूर्वीचा सामाजिक न्यायाच्या चांगल्या उद्देशाने आणलेला एक कायदा रद्द होऊनही मुंबईच्या जमिनीच्या DNA मध्ये कसा भिनला आहे. या चर्चेतून माझ्यासाठी 3 गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. कोणत्या? 1. ULC कायदा कागदावर गेला असला तरी त्याचे परिणाम आजही प्रॉपर्टी कार्ड आणि आपल्या खिशावर जिवंत आहेत. 2. जमिनीचा प्रत्यक्ष ताबा 2007 पूर्वी कोणाकडे होता हा एक साधा वाटणारा प्रश्न हजारो कोटींची उलाढाल ठरवणारा कळीचा मुद्दा आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मालमत्तेच्या कागदपत्रांवरील ULCचा एक छोटासा शेरा भविष्यात मोठा आर्थिक भार टाकू शकतो.
त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीही करू नये. या सगळ्यातून एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न उभा राहतो. शहरांच्या विकासात सामाजिक न्यायासाठी जमिनीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे निर्माण होणारी कृत्रिम टंचाई व कायदेशीर गुंतागुंत यात योग्य संतुलन साधता येऊ शकतं का? समान वितरणाचा उद्देश चांगला असूनही त्याची अंमलबजावणी जर क्लिष्ट असेल तर त्याचे परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांना कसे भोगावे लागतात याचा ULC कायदा हे एक उत्तम उदाहरण आहे. शहरांच्या भविष्यातील नियोजनासाठी यातून काय शिकता येईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.